धन्यवाद सभापती महोदय। कालच आपण मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा केलेला आहे। सभापती महोदय, मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे। केंद्राने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे। त्याबद्दल केंद्र व राज्य सरकारचं मी अभिनंदन करतो। परंतु त्याच वेळेस या महाराष्ट्रामध्ये गोरगरिबाची मुलं ज्या शाळांमध्ये शिकतात त्या मराठी माध्यमाच्या शाळा टिकल्या पाहिजे याच्याकडे मात्र शासनाचं दुर्लक्ष होताना दिसते आहे। या महाराष्ट्रामध्ये किंवा केंद्राने RTI कायदा 2009 या ठिकाणी लागू केलेला आहे आणि त्या कायद्यामध्ये कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 6 ते 14 वयोगटातील मुलांना त्या ठिकाणी मोफत शिक्षण मिळालं पाहिजे। आणि हे असं असताना संच मान्यतेच्या संदर्भामध्ये 15 मार्च 2024चा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। त्यानुसार महाराष्ट्रातील जवळपास 700च्या वर शाळा या मराठी माध्यमाच्या शाळा शून्य शिक्षकी झालेल्या आहेत। जे एकीकडे या महाराष्ट्रामध्ये जर आपण 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत शिक्षण देण्याचं मान्य केलं असेल तर मग या 700च्या वर शाळांमध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेत आहे, गोरगरिबाचे विद्यार्थी शिक्षण घेत आहे, ते गोरगरिबाचे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील। म्हणून आमची मागणी आहे की या ठिकाणी 15 मार्चचा जो शासन निर्णय आहे त्या 15 मार्चच्या शासन निर्णयामध्ये दुरुस्ती करावी आणि दुरुस्ती करून 5वी ते 10वी पर्यंतचे जर वर्ग असेल आणि त्या शाळामध्ये 100च्या वर विद्यार्थी शिक्षण घेत असेल तर त्या शाळामध्ये एक मुख्याध्यापक आणि कमीत कमी 5 शिक्षक त्या ठिकाणी दिले पाहिजे, जेणेकरून महाराष्ट्रातील एकही मराठी माध्यमाची शाळा त्या ठिकाणी बंद होणार नाही। सभापती महोदय, या राज्यातील कर्मचाऱ्यांना शासनाने 1 नोव्हेंबर 2005 नंतर लागले असेल तर त्यांच्यासाठी नवीन पेन्शन योजना लागू केलेली आहे। सुरुवातीला DCPS योजना आणली, DCPSचं कन्व्हर्शन NPS मध्ये केलेलं आहे, NPSचं कन्व्हर्शन RNPS केलेलं आहे। दुसरीकडे तिकडे केंद्राची UPS योजना लागू केलेली आहे, पण कर्मचारी अजूनही आमची हक्काची जुनी पेन्शन योजना OPSच लागू करावी या मागणीसाठी कर्मचारी ठाम आहे। कर्मचाऱ्यांचं हित किंवा वार्धक्याची काठी म्हणून जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना मिळणं या ठिकाणी गरजेचं आहे। 1 सप्टेंबर 2025च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार या राज्यातील 1ली ते 8वीला शिकवणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक शिक्षक पात्रता परीक्षा TET कंपल्सरी करण्यात आलेली आहेत। परंतु यापूर्वी महाराष्ट्र शासनाने 13 फरवरी 2013ला एक शासन निर्णय काढला आणि 1ली ते 8वीच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांना TET कंपल्सरी केलेलं आहे। आमची मागणी आहे की पूर्वलक्षी प्रभावाने या महाराष्ट्रातील शिक्षकांना TET परीक्षा कंपल्सरी करू नये आणि या संदर्भामध्ये केंद्र प्रमुख असेल, विस्तार अधिकारी असेल, विषय शिक्षक असेल, मुख्याध्यापक असेल यांना पदोन्नती देत असताना जर सुप्रीम कोर्टानंच 2 वर्षाची मुदत दिलेली आहे, 2 वर्षाच्या मुदतीमध्ये या शिक्षकांनी TET करावं असं म्हटलेलं आहे, तर 2 वर्षापर्यंत त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करू नये आणि पदोन्नतीमध्ये हे विशेष पात्रता त्या ठिकाणी ॲड करण्यात येऊ नये। या RTI कायद्याच्या अनुषंगाने 25% गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून प्रवेश दिला जाते।